नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। भेदरलेले प्रवासी, वेग वाढताच जीव मुठीत, काचा फुटताच उड्या, त्या बसमधलं सीसीटीव्ही फुटेज समोर। कुर्ल्यात सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास झालेल्या बेस्ट बस अपघाताचं बसच्या आतील भागातील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे। यामध्ये खच्चून भरलेली बस दिसत आहे। बसमधून अनेक प्रवासी उभ्यानं प्रवास करत आहेत। बसचा वेग वाढू लागताच ते प्रचंड घाबरले। अवघ्या काही सेकंदामध्ये बसनं 22 वाहनांना धडक दिली। अनेकांना चिरडलं। यावेळी बसमधील प्रवाशांनी जीव मुठीत धरला होता। बस रस्त्यावरील अनेकांना चिरडत असताना तिचा वेग अतिशय जास्त होता। त्यावेळी आतील प्रवाशांची काय अवस्था होती ते सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे। बेस्टच्या 132 क्रमांकाच्या बसनं सोमवारी रात्री 9:36 अनेकांना चिरडलं। बसचा वेग अचानक वाढला, त्यानंतर ती अनेक वाहनांना, पादचाऱ्यांना धडक देत चिरडत पुढे निघाली। बसचा वेग अचानक कसा वाढला ते आतल्या प्रवाशांच्या लक्षात आलंच नाही। बस भरधाव वेगात जाऊ लागताच प्रवासी घाबरले। बाहेर पाहिल्यावर त्यांना अपघाताचा काहीसा अंदाज आला। बसचा वेग अचानक वाढताच प्रवासी प्रचंड भेदरले। ते जीव मुठीत धरून बसले। 9:36 बसचा वेग अचानक वाढला। त्यानंतर पुढच्या 20 ते 25 सेकंदात बसनं 22 वाहनांना धडक दिली। अनेक जणांना चिरडलं। 25 सेकंद भरधाव वेगात धावणाऱ्या बस नंतर कमानीत घुसली आणि थांबली। कमानीला जोरदार धडक दिल्यानं बस थांबली। त्यामुळे इलेक्ट्रिक बसच्या काचा फुटल्या। त्यावेळी रस्त्यावर हलकल्लोळ माजला होता। पुढची काही सेकंद प्रवासी बसमध्येच होते। बसच्या काचा फुटलेल्या असल्याचं लक्षात येताच त्यांनी बाहेर उड्या टाकल्या। बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा जीव गेलाय, तर 48 जण गंभीर जखमी झालेत। यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे। बसचा चालक संजय मोरे सध्या पोलीस कोठडीत आहे। क्लच समजून ॲक्सिलेटर दाबल्यानं बसचा वेग अचानक वाढला आणि अपघात घडला, असं मोरेनं चौकशीत सांगितलंय। त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे। धक्कादायक बाब म्हणजे मोरेला अवघ्या 3 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। त्याला मोठी बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता। याआधी त्यानं मिनी बस चालवल्या होत्या। कंत्राटी पद्धतीनं तो 10 दिवसांपूर्वी रुजू झाला होता।